नमस्कार मित्रो, आज आपण अप्रॉक्सिमेट एस्टिमेटच्या प्लिंथ एरिया मेथड विषयी आपण आज अभ्यासणार आहोत. त्याच्यावरचे प्रॉब्लेम आपण सोडवणार आहोत. एक प्रॉब्लेम आपण सोडवून तुम्हाला सहजपणे समजेल की या प्लिंथ एरिया मेथडने कशा रीतीने आपण एस्टिमेट करतो ते. प्रॉब्लेम पहा. प्रिपेअर अन एस्टिमेट फॉर प्रपोज्ड वर्क हॅव्हिंग प्लिंथ एरिया 1000 स्क्वेअर फीट. म्हणजे ज्या नियोजित कामाचा एरिया 1000 स्क्वेअर फूट आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एस्टिमेट करायचं आहे. कसं करतात हे एस्टिमेट, कोण करू शकते हे एस्टिमेट? एस्टिमेट हीच व्यक्ती करू शकते की त्या एस्टिमेट करण्याचं ज्याला नॉलेज आहे ती व्यक्ती करू शकते. तर नॉलेज म्हणजे काय, तर त्याच्याविषयीची असणारी माहिती. म्हणजेच काय, जर आपल्याला या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपल्याला जेव्हा अशा प्रकारच्या प्रपोज्ड बिल्डिंगचं एस्टिमेट करायचं असेल, अप्रॉक्सिमेट एस्टिमेट करायचं असेल, इमिजिएटली एस्टिमेट करायचं असेल, तर आपल्याला ऍक्च्युअल कॉस्ट विषयी, त्या पूर्ण झालेल्या कामाच्या ऍक्च्युअल कॉस्ट विषयी आपल्याला माहिती असलं पाहिजे. कम्प्लिटेड वर्कची ऍक्च्युअल कॉस्ट आपल्याला माहित असली पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा हिशेब ठेवतो तेव्हा ते आपल्याला ऍक्च्युअल कॉस्ट आपल्याकडे रेडी असते. अशा प्रकारचा अनुभव, मी जर समजा अशा प्रकारचं काम कम्प्लीट केलेलं असेल तर मला माहिती आहे की या अशा प्रकारे एक काम कम्प्लीट झालेलं आहे, तशाच तपशिलाचं दुसरं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून त्याची ऍक्च्युअल कॉस्ट मला माहिती असेल. समजा ती असेल समजा 20,000 रुपीज, 20 लाख रुपीज. किंमत किती आहे कम्प्लिटेड वर्कची? 20 लाख. की ज्याचं क्षेत्रफळ, ज्याचा एरिया जो आहे तो आहे 2000 स्क्वेअर फीट. प्लिंथ एरिया त्याचा किती आहे? 2000 स्क्वेअर फीट आहे. अशा कामाची मला माझ्याकडे माहिती आहे बाय एक्सपिरियन्स, किंवा मी अशा प्रकारचा स्टडी केलाय, अशा प्रकारच्या कामाचा स्टडी करून माझ्याकडे ही माहिती आहे. याच्यानंतर मी पुढे जाऊन काय करू शकतो? इमिजिएटली पुढे जाऊन मला आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे या फॉर्म्युल्यामध्ये इफ आपल्याला जर काढायचं असेल हा एरिया, तर युनिट रेट ऑफ द कन्स्ट्रक्शन फॉर कम्प्लिटेड वर्क जर आपल्याला काढायचा आहे, एकच दर काढावा लागतो. कारण आपल्याला प्रपोज्ड वर्कचा एस्टिमेट करताना तो युनिट रेट उपयोगी पडणार आहे. आणि हा युनिट रेट काढण्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ द कम्प्लिटेड वर्क डिवायडेड बाय प्लेंथ एरिया ऑफ द कम्प्लिटेड वर्क. या फॉर्म्युल्याने आपण काय करू शकतो, त्याची युनिट रेट आपल्याला काढता येऊ शकतो. कसा काढायचा? ऍक्च्युअल कॉस्ट डिवायडेड बाय प्लिंथ एरिया ऑफ द सेम वर्क. ऍक्च्युअल कॉस्ट आहे 20 लाख रुपीज आणि या ठिकाणी त्याचा एरिया आहे 2000 स्क्वेअर फीट. म्हणजे कॉस्ट डिवायडेड बाय एरिया केलं की आपल्याला काय मिळणार आहे? युनिट रेट मिळणार आहे. ही डिव्हिजन केली असता आपल्याला याचा एरिया जर काढला 2 × 1000 रुपीज, रुपीज 1000 हा काय आला? त्याचा युनिट रेट म्हणजे पर स्क्वेअर फीट रेट आला. लक्षात आलं का? अशा रीतीने हा आपल्याला एकदा एरिया मिळाला की आपण कोणत्याही प्रकारचं प्रपोज वर्क असो, तो त्याचा एरिया 1000 नसो किंवा त्याच्यापेक्षा जास्त असो किंवा कमी असो, त्याचे आपण कॉस्ट काढू शकतो. कशी ती पहा. त्याच्यामध्ये त्याच्यासाठी पण एक आपला फॉर्म्युला तयार आहे. काय? एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ प्रपोज वर्क. कोणत्याही कामाचा संभाव्य खर्च काढायचा असेल, नियोजित कामाचा संभाव्य खर्च काढायचा असेल, तर त्या नियोजित कामाच्या प्लिंथ एरियाला युनिट रेटने मल्टिप्लाय केलं की आपल्याला ती कॉस्ट मिळते. कसं पाहूया. आपल्याला काढायचा आहे एरिया 1000 स्क्वेअर फीटचा, एरियाच्या इमारतीचं एस्टिमेट करायचं आहे. म्हणून प्रपोज्ड बिल्डिंगचा एरिया आहे 1000 स्क्वेअर फीट. अँड सो 1000 इंटू युनिट रेट पण किती आलेला आहे आपला? योगायोगाने युनिट रेट पण 1000 आलेला आहे. हा युनिट रेटने प्लिंथ एरियाला, प्रपोज्ड बिल्डिंगच्या प्लिंथ एरियाला मल्टिप्लाय केलं की याची आपल्याला कॉस्ट मिळणार आहे. आणि ती कॉस्ट मिळणार आहे, बघा, याचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला त्याची कॉस्ट मिळेल रुपीज 10 लाख. म्हणजे काय झालं? ही एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट, प्रपोज्ड वर्क, एस्टिमेटेड कॉस्ट. लक्षात आलं का? ही आली एस्टिमेटेड कॉस्ट. आलं लक्षात? कळलं? म्हणजे अशा रीतीने आपण एस्टिमेटेड कॉस्ट काढू शकतो बाय प्लिंथ एरिया मेथड. आलं लक्षात? तुमच्या लक्षात आलं असेल की आपण प्लिंथ एरिया मेथडने अशा रीतीनं 2 फॉर्म्युल्याच्या आधारे, एक तिथे युनिट रेट काढण्याचा फॉर्म्युला आणि दुसरा त्या ठिकाणी त्या प्रत्यक्षात एस्टिमेटेड कॉस्ट काढण्याचा हा दुसरा फॉर्म्युला, या दोन्ही फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण काय करू शकतोय? एस्टिमेटेड कॉस्ट काढू शकतो. आपण पाहूया अप्रॉक्सिमेट एस्टिमेटची क्युबिक कंटेंट मेथड. लक्षात आलं? म्हणजेच काय? घनफळ पद्धत असं मराठीमध्ये त्याला म्हणतात. घनफळ पद्धत. अप्रॉक्सिमेट एस्टिमेटची घनफळ पद्धत.
याचा आपण या ठिकाणी प्रॉब्लेम सोडूया, म्हणजे आपल्याला अप्रॉक्सिमेट एस्टिमेटची ही पद्धत सहजपणे लक्षात येईल. कशी सोडवायची आहे? आपल्याला प्रॉब्लेम दिलाय, प्रिपेअर अँड एस्टिमेट फॉर प्रपोज्ड बिल्डिंग हॅव्हिंग व्हॉल्यूम 12,000 मीटर क्यूब बाय क्यूबिक कंटेंट मेथड एस्टिमेट. ठीक आहे, क्यूबिक कंटेंट एस्टिमेट मेथडने आपल्याला 12,000 मीटर क्यूब एवढ्या घनफळाच्या इमारतीचं एस्टिमेट करायचंय, अंदाजपत्रक तयार करायचंय. कसं करणार आहोत अंदाजपत्रक पाहूया. आपल्याला दिलेली जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग मी समोर मुद्दाम काढलेली आहे, त्याची डायमेन्शन्स अशी आहेत आणि म्हणून त्याचं जर आपल्याला व्हॉल्यूम काढलेलं आहे 12,000. कसं काढलंय? लेंथ ऑफ द बिल्डिंग मल्टिप्लाइड ब्रीथ ऑफ द बिल्डिंग मल्टिप्लाइड बाय हाईट ऑफ द बिल्डिंग. 3 मापांचा गुणाकार करून आपण याचं घनफळ काढणार आहोत. हे घनफळ काढताना या 3 मापांचा गुणाकार करताना लेंथ दिलेली आहे 40 मीटर, ब्रीथ दिलेली आहे 30 मीटर अँड हाईट ऑफ द बिल्डिंग दिलेली आहे 10 मीटर. लक्षात आलं? या 3ही मापांचा गुणाकार करून याचं व्हॉल्यूम काढलेलं आहे, ते आहे 12,000 मीटर क्यूब. राईट, हे लक्षात आलेलं आहे. म्हणजे आपल्याला या इमारतीचं काय करायचंय, ज्याचं व्हॉल्यूम 12,000 मीटर क्यूब आहे त्याचं आपल्याला कॉस्टिंग करायचंय, म्हणजे त्याचं एस्टिमेट करायचंय. आणि हे एस्टिमेट करण्यासाठी अप्रॉक्सिमेट एस्टिमेट मेथड मध्ये आपल्याला काय आहे, त्या ठिकाणी पूर्वानुभवाची गरज आहे. आणि हे पूर्वानुभव म्हणजे काय? अशाच प्रकारची इमारत आपण नियर बाय एरियामध्ये किंवा या ठिकाणी आपल्याला जेव्हा अशा प्रकारचं एस्टिमेट करायचं असतं तेव्हा ज्या कालावधीमध्ये ही इमारत बांधली गेलेली आहे त्याच्या कॉस्ट विषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्या कॉस्ट विषयीच नाही तर त्या इमारतीचं, सेम इमारतीचं आपल्याला व्हॉल्यूम पण माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं का? पूर्ण झालेल्या कामाच्या इमारतीची सपोज किंमत असेल ₹60 लाख, 60 लाख रुपये किमतीची जर पूर्वीची इमारत बांधलेली आहे, तिची किंमत आपल्याला माहिती आहे. कारण मला एस्टिमेट करायचंय, मला अनुभव आहे, मी अभ्यास केलेला आहे आणि त्याची किंमत 60 लाख रुपये एवढी आहे. आणि अशा प्रकारच्या 60 लाख रुपये किंमत असलेल्या इमारतीचं घनफळ ते सुद्धा मला माहिती आहे आणि ते पण लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रीथ मल्टिप्लाइड बाय हाईट या सूत्रानेच मी काढलेलं आहे. तोच फॉर्म्युला वापरलेला आहे, 20 मीटर बाय 10 मीटर बाय 10 मीटर. आणि याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर मला ते व्हॉल्यूम आलेलं आहे 2000 मीटर क्यूब. राईट, हे काय आहे? व्हॉल्यूम ऑफ द कम्प्लिटेड बिल्डिंग. लक्षात आलं का? हे आहे व्हॉल्यूम कॉस्ट ऑफ द कम्प्लिटेड बिल्डिंग. ऍक्च्युअल कॉस्ट म्हणतो आपण त्याला, प्रत्यक्ष किंमत म्हणतो. आता याचा आधार घ्यायचा म्हणजे नेमका कसा घ्यायचा? याचा आधार घेत असताना आपण काय करणार आहोत? याच्या आधारे आपण बांधकामाचा एकक दर काढणार आहोत, युनिट रेट काढणार आहोत. कसा काढणार हा युनिट रेट? तर युनिट रेट काढण्यासाठी त्या कम्प्लिटेड बिल्डिंगची युनिट रेट काढताना कम्प्लिटेड बिल्डिंगची जी कॉस्ट आहे, ऍक्च्युअल कॉस्ट, त्या ऍक्च्युअल कॉस्टला आपण काय करणार आहोत? ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ द कम्प्लिटेड बिल्डिंग, त्या कॉस्टला आपण त्या बिल्डिंगच्या व्हॉल्यूमने काय करणार आहे? डिव्हाइड करणार आहे. व्हॉल्यूम ऑफ बिल्डिंग. लक्षात आलं का? सेम बिल्डिंग, त्याच बिल्डिंगचं व्हॉल्यूम आपण काढणार आहोत आणि त्याने त्याला डिव्हाइड करणार आहोत. बघा, व्हॉल्यूम आहे किती? कॉस्ट आहे 60 लाख, 60 लाख रुपये किमतीच्या या इमारतीचा आपण युनिट रेट पद्धतीने काय करणार? कॉस्ट काढतोय, रेट काढतोय, डिवायडेड बाय 2000. असं केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की याचा जो खर्च आहे, युनिट रेट आहे हा 3000 पर मीटर क्यूब. ठीक आहे, हा युनिट रेट कसा आलाय? पर मीटर क्यूब आलाय. आणि हा जो रेट आहे, ह्या युनिट रेटचा आपल्याला उपयोग पुढील कोणत्याही प्रकारच्या प्रपोज्ड इमारतीचं कॉस्टिंग करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. कसं ते पाहूया. बघा, ही नवीन इमारत आहे, नियोजित इमारत आहे, ती आपल्याला बांधायची, तिचं कॉस्टिंग करायचंय आणि म्हणून त्याची एस्टिमेटेड कॉस्ट काढायची असेल तर आपण सिम्पली एस्टिमेटेड कॉस्ट काढताना एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ द प्रपोज्ड वर्क, एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ प्रपोज्ड वर्क. ठीक आहे, एस्टिमेटेड कॉस्ट काढायची. कशी काढणार एस्टिमेटेड कॉस्ट? सिंपल फॉर्म्युला आहे. जे आपल्याला ज्या प्रपोज्ड वर्कचं, ज्या नियोजित कामाचं आपल्याला एस्टिमेट करायचंय त्याचं व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय द कॉस्ट ऑफ द कम्प्लिटेड वर्क, युनिट रेट ऑफ द कम्प्लिटेड वर्क. युनिट रेट ऑफ द कम्प्लिटेड वर्क काय आहे? 3000 पर मीटर क्यूब. त्याचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. कसा करायचा आहे बघा. एस्टिमेटेड कॉस्ट बरोबर व्हॉल्यूम ऑफ प्रपोज्ड बिल्डिंग
व्हॉल्यूम ऑफ नियोजित कामाचं घनफळ, प्रपोज्ड बिल्डिंग, व्हॉल्यूम ऑफ प्रपोज्ड बिल्डिंग मल्टीप्लाइड बाय युनिट रेट, जो आपण काढलेला आहे तो युनिट रेट. या युनिट रेट आणि या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला काय मिळणार आहे, एस्टिमेटेड कॉस्ट मिळणार आहे, संभाव्य खर्च मिळणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीने हे आपल्याला काढता येत आहे. 12,000 हा त्याचं व्हॉल्यूम आहे मीटर क्यूब इंटू युनिट रेट आहे 3,000 रुपीज पर मीटर क्यूब. आणि अशा पद्धतीने याचं मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर ऑटोमॅटिकली आपल्याला काय करता येणार आहे, याचं युनिट रेट मिळणार आहे. बघा, याचा गुणाकार केला तर तो येतो 36,000 मीन्स बघा 3,60,00,000 रुपीज, 3,60,00,000 एवढं काय आलं, हे आपल्या नियोजित बांधकामाचं खर्च आला, संभाव्य खर्च आला. दिस इज द एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ द न्यू वर्क, प्रपोज्ड वर्क. नवीन कामाची ही कॉस्ट आलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. अशा रीतीने व्हॉल्युमेट्रिक मेथडने किंवा त्या ठिकाणी घनफळ पद्धतीने आपण काय करू शकतो, जुन्या कामाच्या संदर्भ घेऊन त्याचा युनिट रेट काढून नवीन कोणत्याही बांधकामाचा खर्च काढू शकतो. इथे आपण व्हॉल्यूमचा, घनफळाचा विचार करतो आणि म्हणून याला घनफळ पद्धत म्हणतात. किंवा याच्यामधला कंटेंट, जो क्युबिक कंटेंट आहे तो कंटेंट या ठिकाणी आपण विचारात घेतो. लक्षात आलं. अशा रीतीने या एस्टिमेटच्या सहाय्याने आपण संभाव्य खर्च काढू शकतो. हे बघा, एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची लक्षात ठेवायची आहे. काय लक्षात ठेवायची माहितीये, कोणत्याही प्रकारची बिल्डिंग असेल तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं बघा 40 मीटर बाय 30 मीटर हा त्याचा प्लिंथ एरिया असतो, आउट मेजरमेंट घेऊन काढलेला एरिया असतो. आणि हाईट घेताना हा महत्वाचा मुद्दा या क्युबिक कंटेंट मेथडमध्ये महत्वाचा आहे. जसं की इथे 10 मीटर हाईट दिली आहे, ही 10 मीटर हाईट जी आहे ही कशी दिली बघा, ही हाईट कशी आहे, फ्लोअर लेवल पासून ते टॉपच्या रूफ लेवल पर्यंत, ऍट द टॉप ऑफ द रूफ. म्हणजे इथे पॅरापेट वॉलची हाईट या ठिकाणी विचारात घ्यायची नाही. ही फ्लॅट रूफ जर असेल तर अशा पद्धतीने प्लिंथ लेवल टू टॉप ऑफ द रूफ लेवल इथपर्यंत आपल्याला हाईट घ्यायची असते. म्हणजे ही 10 मीटर हाईट घ्यायची, हे लक्षात ठेवा. इथेही तेच केलेलं आहे. इथे प्लिंथचा विचार केलेला नाही, ना की पॅरापेट वॉलचा विचार केलेला. म्हणून इथे लक्षात ठेवायचं आहे, कोणत्याही इमारतीचं व्हॉल्यूम काढायचं असेल, फ्लॅट रूफची इमारत असेल, म्हणजेच काय सपाट छताची इमारत असेल तर त्याचं जर व्हॉल्यूम काढायचं असेल तर या ठिकाणचा एच कसा काढायचा ही गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे जर तुम्हाला ही इमारतीमध्ये स्लोपिंग रूफ असेल, उतरतं छत असेल, बघा इमारत जर उताराची असेल तर या केसमध्ये व्हॉल्यूम काढताना थोडासा वेगळा विचार करायचा आहे. इथे हाईट काढताना प्लिंथ लेवल पासून या रूफचं जे ऍव्हरेज हाईट आहे, म्हणजे लाईक दिस, एवढ्या उंचीपर्यंत आपण काय करायचं आहे, त्याची उंची पकडायची आणि व्हॉल्यूम पकडायचं आहे. बाकी लेंथ अँड ब्रीथ सेम अशाच पद्धतीने आपण घेणार आहोत. त्यामुळे हा एक मुद्दा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणार आहात. हाईट घेत असताना आपण त्या ठिकाणी काय विचारात घेतो हे तुम्ही नीट लक्षात ठेवायचं. आता पाहूया अप्रॉक्सिमेट एस्टिमेटची रनिंग मीटर मेथड. या पद्धतीनं एस्टिमेट कसं करतात, अप्रॉक्सिमेट एस्टिमेट कसं करतात ते पाहूया. हे समजून घेण्यासाठी आपल्याला हा प्रॉब्लेम जर आपण सोडवला तर ऑटोमॅटिकली आपल्याला ते लक्षात येणार आहे. लक्षात आलं का? आपण पाहिलेलं आहे की खूप लांबी असणाऱ्या कलमांसाठी आपण अप्रॉक्सिमेट एस्टिमेटचा उपयोग करतो. प्रिपेअर अन एस्टिमेट फॉर कॉन्क्रीट रोड हॅव्हिंग लेंथ 4 किलोमीटर, म्हणजे 4 किलोमीटर लांबीच्या कॉन्क्रीट रोड साठी आपल्याला एस्टिमेट करायला सांगितलेलं आहे. आणि म्हणून पूर्वी पूर्ण झालेल्या कॉन्क्रीट रोडची माहिती आपल्याकडे आहे, तेव्हा आपण त्या माहितीच्या आधारे काय करू शकतो, नवीन कॉन्क्रीट रोडची कॉस्ट काढू शकतो. आपल्याकडे कम्प्लीट झालेला जो रोड आहे तो आहे 10 किलोमीटर लांबीचा. लेंथ ऑफ द कम्प्लिटेड वर्क ही लेंथ आहे, ही दिलेली आहे, आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि या प्रकारच्या इमारतीला जी कॉस्ट आली होती, जो खर्च आला होता तो पण आपल्याकडे नोंद केलेला आहे. ती आहे ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ द वर्क. ती आहे 2 कोटी किंवा 2 करोड रुपये. आणि बघा हिची किंमत आहे 2 कोटी रुपये. आणि या 2 कोटी रुपये किमतीच्या 10 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी आपल्याला जो खर्च येणार आहे तो आपल्याला काढायचा आहे, पर युनिट रेट काढायचा आहे. एकक क्वांटिटी साठीचा खर्च काढायचा आहे, म्हणजे युनिट रेट काढायचा आहे. आणि या माहितीच्या आधारे आपण काय करू शकतो,
प्रति किलोमीटर म्हणजे एका किलोमीटर लांबीच्या रस्त्याला किती खर्च येणार आहे हे ते काढू शकतो आणि तो असतो युनिट रेट. आणि त्याचा आधार घेऊन नवीन कोणत्याही प्रकारच्या कामासाठी आपल्याला एस्टिमेट करता येतं. नियोजन करून आपण त्या ठिकाणी त्याचं एस्टिमेट करू शकतो. कसं करतात, युनिट रेट कसा काढतात ते पाहूया. युनिट रेट बरोबर ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ द वर्क म्हणजे प्रत्यक्ष किंमत भागिले त्या कामाची लेंथ ऑफ द वर्क. लेंथ ऑफ द वर्क कामाची प्रत्यक्ष लांबी. ऍक्च्युअल कॉस्टला पूर्ण झालेल्या कामाच्या लांबीने भागायचं आणि त्याचा युनिट रेट म्हणजे पर किलोमीटर रेट आपल्याला काढायला लागणार आहे. कसा काढणार आहोत पहा. ऍक्च्युअल कॉस्ट आहे 2 कोटी रुपये बरोबर आणि त्याला भागणार आहोत त्याच्या लांबीने, ती आहे 10 किलोमीटर. याने 10ने भागलं की नॅचरली आपण इथे पाहिलं तर लक्षात येतं बघा, प्रत्येक किलोमीटरला किती खर्च येईल, तो येतो 20 लाख रुपये. किती खर्च येतो, 20 लाख रुपये खर्च येतो पर किलोमीटर लेंथ ऑफ द रोड. लक्षात आलं का, हा आहे रस्त्याच्या कामाचा युनिट रेट. आता याचा आधार घेऊन आपण तशाच प्रकारचा रस्ता आपल्याला बांधायचा असल्यामुळे आपण नव्याने एस्टिमेट करताना प्रपोज्ड वर्कचा आपण एस्टिमेट करताना सांगितलेल्या कामाचा आपल्याला एस्टिमेट करायचं झाल्यास आपण काय करतो ते करू शकतो. ते कसं, त्याचे सरळ सरळ विषय आहे. या युनिट रेटचा आधार घेणार आहोत आणि म्हणून कॉस्ट ऑफ द प्रपोज्ड वर्क किंवा एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ द प्रपोज्ड वर्क काढताना आपण कॉस्ट ऑफ द प्रपोज्ड वर्क नियोजित कामाचा आपण काय करणार आहोत, कॉस्ट काढणार आहोत. कशी, सिंपल फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी, म्हणजेच लेंथ ऑफ द प्रपोज्ड वर्क, टोटल लेंथ ऑफ द प्रपोज्ड वर्क मल्टिप्लाइड बाय, म्हणजे त्याला आपण काय करणार आहोत, युनिट रेट म्हणजे पर किलोमीटर रेट जो आहे त्याने मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे आपल्याला नवीन कामाची कॉस्ट मिळणार आहे. कशी बघा, लेंथ ऑफ द प्रपोज्ड वर्क किती आहे, 4 किलोमीटर. लेंथ ऑफ द प्रपोज्ड वर्क इज 4 किलोमीटर अँड युनिट रेट इज 20 लाख रुपीज. बरोबर की नाही. ही आहे 20 लाख रुपये एका किलोमीटरसाठी आलेला खर्च आहे. रस्त्याच्या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामासाठी एका किलोमीटरसाठी आलेला खर्च किती आहे, 20 लाख रुपये. मग आपण नॅचरली काय काढू शकतो, याची कॉस्ट काढू शकतो. आणि ही जर काढली 20 चौक 80 म्हणजेच किती येणार आहे, साधारणपणे 80 लाख रुपीज. ठीक आहे ना, एका किलोमीटरला 20 लाख, तर इथे किती येईल, 80 लाख रुपये एवढा खर्च आपल्याला या 4 किलोमीटरच्या रस्त्यासाठी येणार आहे. लक्षात आलं का. अशा रीतीने आता या सगळ्या किमती ज्या आहेत थोड्याशा काल्पनिक आहेत आणि कोणत्या याच्यामध्ये आहेत, संदर्भित आहेत. त्याच्यामुळे फक्त याची प्रोसिजर तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे आपण काय करू शकतो, नवीन नियोजित कामाचा आपण खर्च काढू शकतो. हे या ठिकाणी तुम्ही नीट लक्षात ठेवणार आहात. लक्षात आलं. ही आहे रनिंग मीटर मेथड ऑफ अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. ओके, सगळ्यांना समजलं असेल. याच्यानंतर आपण शेवटची पद्धत सर्व्हिस युनिट मेथड बघणार आहोत. पाहूया अप्रॉक्सिमेट एस्टिमेटची पुढची पद्धत, सर्व्हिस युनिट एस्टिमेट. यामध्ये काय करतात, आपण यापूर्वीच आपण शिकलेलो आहोत थिअरीमध्ये की सर्व्हिस युनिट म्हणजे अशा प्रकारचे युनिट्स की ज्याच्यामध्ये काही सर्व्हिसेस दिल्या जातात आणि त्या सर्व्हिसेससाठी आपण अनेक याच्यामध्ये अनेक उदाहरण आपण घेतो. की समजा आपण हॉस्टेल बिल्डिंग बांधायची असेल, पहा हॉस्टेल बिल्डिंग बांधायची असेल, हॉस्टेलची बिल्डिंग, तर त्या ठिकाणी स्टुडंट्सला किंवा त्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या टेनंटला आपल्याला या ठिकाणी काय करायचं असतं, त्याला एक विशिष्ट प्रकारची सुविधा, विशिष्ट जागा, एका खोलीमध्ये 2 बेड अशा पद्धतीने आपण ती व्यवस्था करत असतो. आणि मग ही जी रचना आहे, टोटल रचना करत असताना सर्व रचनेमध्ये साम्य असतं. अशा प्रकारचे साम्य असलेल्या रचना ज्या आहेत त्याचं युनिट वाईज, सर्व्हिस युनिट वाईज आपण विचार करतो. समजा मला 100 विद्यार्थ्यांचं हॉस्टेल बांधायचं असेल तरी मला खर्च काढायला सांगितला. म्हणजे काय, हॉस्टेल फॉर 100 स्टुडंट्स मला बांधायचं आहे. बघा आता काय म्हणतोय, हॉस्टेल फॉर 100 स्टुडंट्स. याचं कॉस्टिंग करायचं असेल तर मी काय करणार आहे, याच्यापूर्वी जी हॉस्टेल बिल्डिंग बांधलेली आहे, सपोज ती 200 विद्यार्थ्यांची हॉस्टेल बिल्डिंग होती. किती, 200 स्टुडंटची हॉस्टेल बिल्डिंग होती. नंबर ऑफ स्टुडंट्स किती, 200. त्यासाठी आलेला जो खर्च होता
तो समजा आपण असं गृहीत धरूया की तो होता 2 कोटी रुपये, बरोबर की नाही. 200 विद्यार्थ्यांचं हॉस्टेल बांधण्यासाठी मला जो खर्च आलेला होता तो होता 2 कोटी रुपये. म्हणजे ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ दॅट हॉस्टेल म्हणजे प्रत्यक्ष किंमत किती होती त्याची, 2 कोटी रुपये एवढी किंमत होती. या 2 कोटी रुपये किमतीला 200 विद्यार्थ्यांचं हॉस्टेल मी यापूर्वी बांधलेलं आहे. मग मी या ठिकाणी पर स्टुडंट आपल्याला खर्च काढता येतो. लक्षात आलं का, पर स्टुडंटसाठी आपण हॉस्टेल बांधतो का, नाही, फक्त हा रेट आहे. हा रेट आपण काढण्यासाठी काय करतो की जी ऍक्च्युअल कॉस्ट आहे बरं का, ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ द हॉस्टेल बिल्डिंग, त्याला आपण त्या ठिकाणी वापरात असणाऱ्या स्टुडंटच्या संख्येने भागतो. स्टुडंट्स किंवा नंबर ऑफ स्टुडंट्स, ठीक आहे. किती लोकांसाठी आपण काय केलेलं आहे, हॉस्टेल बांधलेलं आहे, याच्यानुसार आपण काय काढू शकतो, त्याचा युनिट रेट काढू शकतो. आलं लक्षात, युनिट रेट कसा काढणार, त्यामध्ये 2 कोटी रुपये भागिले नंबर ऑफ स्टुडंट जे आहेत ते 200, 200 ने भागणार आहोत आणि त्याचा जर भागाकार केला तर नॅचरली आपल्याला बघा किती येईल, प्रति स्टुडंट 1 लाख रुपीज एवढा खर्च येईल. किती येईल म्हणजे एका विद्यार्थ्याच्या हॉस्टेलचा खर्च, बांधकामाचा खर्च किती येतो, 1 लाख रुपये येतो. हा झाला हॉस्टेलच्या इमारतीच्या बांधकामाचा युनिट रेट. हे अप्रॉक्सिमेट आहे, लक्षात आलं का. अशाच पद्धतीनं मला नवीन 100 विद्यार्थ्यांचं हॉस्टेल बांधायचं आहे, मी काढू शकतो. आणि कसं काढणार बघा, म्हणजे प्रपोज्ड हॉस्टेल बिल्डिंग ची कॉस्ट, प्रपोज्ड हॉस्टेल बिल्डिंग त्याची एस्टिमेटेड कॉस्ट कशी काढणार, एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ द हॉस्टेल. एस्टिमेटेड कॉस्ट सिंपल आहे, काय त्यात किती विद्यार्थ्यांसाठी आपल्याला हॉस्टेल करायचं आहे ते आपण बघणार. किती, 100 स्टुडंटसाठी हॉस्टेल बांधायचं आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स किंवा नंबर ऑफ बेड्स फॉर द स्टुडंट्स, त्याला नंबर ऑफ बेड असं पण म्हणता येईल, की नाही. नंबर ऑफ स्टुडंट्स मल्टिप्लाइड बाय काय, युनिट रेट ऑफ द कन्स्ट्रक्शन कॉस्ट, ठीक आहे नाही. म्हणजे तशाच प्रकारच्या हॉस्टेल बिल्डिंगचा रेट किती आहे, 1 लाख रुपीज. त्याला आपण इथं म्हणूया युनिट रेट. या सूत्राने आपण काय करू शकतो, नवीन नियोजित हॉस्टेलचा खर्च काढू शकतो की ज्याची स्ट्रेंथ आहे 100 स्टुडंट, म्हणून 100 मल्टिप्लाइड बाय युनिट रेट 1 लाख रुपीज. या पद्धतीनं आपण त्याची कॉस्ट काढू शकतो. किती येईल बघा, काय केलं, किती येईल, 1 कोटी रुपये त्याची कॉस्ट येणार आहे. म्हणजे कॉस्ट किती आली, 100 विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलसाठी आपल्याला किती खर्च येणार आहे, हा झाला संभाव्य खर्च म्हणजेच एस्टिमेटेड कॉस्ट. अशा रीतीने आपण अप्रॉक्सिमेटली सर्व्हिस युनिट एस्टिमेट मेथडने आपण काय करू शकतो, कॉस्ट काढू शकतो. अशाच रीतीने हॉस्पिटल्स असतील, पर बेड आपल्याला काय करता येतो, खर्च युनिट रेट काढता येतो. पर बेड, हॉस्पिटलमध्ये बेड असतात त्यामुळे पर बेड अशा पद्धतीने आपण त्याचा खर्च काढू शकतो. किंवा स्कूल बांधायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण पर स्टुडंट आपण खर्च काढू शकतो. अशा रीतीने अशा प्रकारची जी सर्व्हिस युनिट्स आहेत, सर्व्हिस बिल्डिंग आहेत, त्याचे आपण कॉस्टिंग अप्रॉक्सिमेटली या पद्धतीनं करू शकतो. दिस इज सर्व्हिस युनिट एस्टिमेट मेथड. लक्षात आलं. अशा रीतीने तुम्हाला हा अंदाजपत्रकाचा जो व्हिडिओ आहे तो जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या कमेंट बॉक्समध्ये द्या. काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये निश्चितच शेअर करा. मी त्याच्यावर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की त्याविषयीची माहिती देईल. थँक्यू.